तुमच्याही चेहऱ्यावर वांग, काळे डाग किंवा कमी वयातच सुरकुत्या दिसायला लागल्या असतील, पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करून सुद्धा तात्पुरता फरक पडतो. पण काळजी करू नका, कारण आज मी तुम्हाला असा एक जबरदस्त आणि 100% नैसर्गिक उपाय सांगणार आहे, ज्याच्यामुळे कधीही तुमच्या चेहऱ्यावर वांग, सुरकुत्या अजिबात दिसणार नाहीत. उलट तुमचा चेहरा पुन्हा तरुण, उजळ आणि टवटवीत दिसायला लागेल. ज्या लोकांनी याचा उपयोग केला ना, त्यांना खूप चांगले अमेझिंग रिझल्ट्स मिळालेत आणि त्यांनी ते कमेंट्समधून माझ्याशी शेअरसुद्धा केलेले आहेत. त्याबद्दल थँक्यू सो मच. आय होप तुम्हाला सुद्धा छान नक्कीच रिझल्ट मिळतील. तर चला पटकन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. तर आजच्या उपायासाठी आपल्याला पहिली गोष्ट इथं लागणार आहे ते म्हणजे बेसन. आता बेसन आपल्या सगळ्यांच्याच घरात अगदी सहज अवेलेबल असतं. बेसन आपल्या चेहऱ्यावरचं अतिरिक्त तेल शोषून घेतं आणि चेहऱ्यावर एक नॅचरल क्लिन्झर म्हणून काम करतं. आपल्या त्वचेवर किंवा चेहऱ्यावर साचलेली जी डेड स्किन आहे ती अगदी हलक्या हाताने काढून टाकण्यासाठी आणि चेहऱ्यावर छान नैसर्गिक चमक येण्यासाठी आपण इथं बेसन पिठाचा वापर करतो. आता इथं ना मी साधारणतः 1 ते 1.5 चमचा इतकं घरगुती रवाळ दळलेलं बेसन पीठ घेतलेलं आहे. तुमच्याकडे घरगुती नसेल तर बाजारातलं मिळालेलं बेसन पीठ जे आहे ते सुद्धा तुम्ही इथं वापरू शकता. पण हे थोडंसं रवाळ दळलेलं आहे, त्याच्यामुळे चेहऱ्याची छान स्क्रबिंग होते. आता जर तुमच्याकडे ना घरगुती बेसन पीठ दळलेलं नसेल तर तुम्ही मार्केटमधलं बेसन पीठ सुद्धा वापरू शकता. आता बेसन पिठामध्येच आपल्याला किचनमधल्या 2 ते 3 गोष्टी ॲड करायच्या आहेत. पहिली गोष्ट तुम्हाला दिसते ती म्हणजे हळद. आता हळदीमध्ये ना अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म असतात. याच्यामुळे काय होतं तर आपल्या चेहऱ्यावर झालेलं कुठलंही इन्फेक्शन, पिंपल्सचे डाग हे सगळं जाऊन आपल्या चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी हळद खूप फायदेशीर ठरते. आता या दोन्ही गोष्टी आपल्याला छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. आता इथे ना हळद आपल्याला जास्त घालायची नाही, नाहीतर आपल्या चेहऱ्यावर ना पूर्णपणे येलो कलर होऊन जातो. आता त्यानंतर आपल्याला इथं थोडंसं लागणार आहे ग्लिसरीन. आता ग्लिसरीन ना खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण ग्लिसरीन हिवाळा असेल, उन्हाळा असेल किंवा पावसाळा असेल, आपल्या त्वचेमध्ये ओलावा लॉक करून ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं. त्याच्यामुळे ना आपली त्वचा अजिबात ड्राय, कोरडी पडत नाही आणि चेहऱ्यावर ज्या आपल्या वाढत्या वयानुसार सुरकुत्या किंवा फाईन लाईन्स पडायला लागतात ना, तर हे कमी करण्यासाठी आपल्याला इथं वापरायचं आहे ग्लिसरीन. तुम्ही कुठलाही ब्युटी प्रोडक्ट घेतला ना तर तुम्हाला ग्लिसरीन हा कंटेंट त्याच्यामध्ये दिसेल, कारण इतका तो पॉवरफुल आहे. आणि म्हणूनच अशी छोटी एखादी ग्लिसरीनची बॉटल तुम्ही सुद्धा घरी आणून ठेवा, म्हणजे अशा पद्धतीच्या होम रेमेडीमध्ये तुम्हाला ती अप्लाय करता येईल. आता साधारणतः अर्धा चमचा इतकंच आपल्याला ग्लिसरीन घ्यायचं आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला फेस पॅकची कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी इथं आपण घेणार आहोत कच्चं दूध. आता कच्च्या दुधामध्ये ना लॅक्टिक ॲसिड असतं, जे आपल्या त्वचेला आतून स्वच्छ आणि उजळ बनवतं. चेहऱ्याची त्वचा आपली एकदम मुलायम आणि सॉफ्ट ठेवण्यासाठी सुद्धा मदत करतं. आता त्यामुळे इथं थोडंसं आपल्याला कच्चं दूध ॲड करायचं आहे. जर तुमच्याकडे कच्चं दूध नसेल ना तर तुम्ही उकळवून थंड केलेलं नॉर्मल टेम्परेचरला आलेलं दूधसुद्धा इथं वापरू शकता. आता थोडं दूध आपल्याला इथं ॲड करायचं आहे आणि छान अशी फेस पॅकची कन्सिस्टन्सी मेंटेन करायची. आता या सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा हलवून मिक्स करून घ्यायच्या, जेणेकरून बेसन पीठ आहे त्याच्या अजिबात गुठळ्या होणार नाहीत आणि छान आपला मार्केटमध्ये जसा मिळतो ना तसा छान घरच्या घरी फेस पॅक तयार होईल, ज्याच्या सिंगल वापराने सुद्धा तुम्हाला अगदी अमेझिंग रिझल्ट्स मिळतील आणि दरवेळी तुम्ही हा फेस पॅक तुमच्या चेहऱ्यासाठी नक्की वापरायला लागाल. तर बघू शकता छान असं मी फेटून घेतलेलं आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला चेहऱ्याचा कुठला प्रॉब्लेम आहे ते सुद्धा कमेंट करा, म्हणजे मी त्यानुसार सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर बघू शकता छान असा फेस पॅक तयार झालेला आहे. इथून पुढे कुठल्याही सणांसाठी किंवा कार्यक्रमांसाठी तुम्हाला पार्लरमध्ये जायची अजिबात गरज लागणार नाही. फक्त हा फेस पॅक तुम्ही एकदा तयार करा आणि 10 मिनटं तुमच्या चेहऱ्यावर लावून बघा. अगदी छान फ्रेश टवटवीत तुमचा चेहरा दिसायला लागेल. चेहऱ्यावरचा काळपटपणा, डाग धब्बे अगदी पहिल्याच वापरामध्ये गायब झालेले तुम्हाला दिसतील. इतका जादुई आणि पॉवरफुल असा हा साधा सोपा फेस पॅक आहे. तर चला आता इथं फेस पॅक आपण तयार करून घेतलेला आहे आणि थोडंसं तुम्हाला दिसतं इथं मी कच्चं दूध सुद्धा घेतलेलं आहे. तर 2 स्टेप मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर अगदी पार्लरसारखा ग्लो घरच्या घरी मिळणार आहे. तर चला आता फेस पॅक बनवल्यानंतर तो अप्लाय कसा करतात, तर त्यासाठी सगळ्यात अगोदर मी थंड पाण्याने फक्त चेहरा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण चेहऱ्याची क्लिन्झिंग करणार आहोत ती कच्च्या दुधाने. आता कच्चं दूध जसं मी म्हटलं चेहऱ्यासाठी भरपूर फायदेशीर आहे. आपल्या डोळ्यांना न दिसणारी अशी प्रचंड घाण आपल्या धूळ मिट्टी चेहऱ्यावरती बसलेली असते, तर ही साफ करण्यासाठी इथं कच्च्या दुधाचा मी वापर केलेला आहे.
कॉटनच्या साहाय्याने आपण व्यवस्थित चेहऱ्यावरती कच्चं दूध लावून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकाल थोडंसं मी हातांवर सुद्धा लावते, कारण हातसुद्धा आपले भरपूर एक्सपोज होतात आणि दिवसभराच्या कामामध्ये खराब होतात. आता तुम्ही बघू शकता चेहऱ्यावर सिंगल लेअर किंवा डबल लेअर तुम्ही लावू शकता आणि कॉटनवर किती चेहऱ्यावरची जी घाण आहे ती जमा झालेली आहे. आता त्यानंतर 1 ते 2 मिनटं हे चेहऱ्यावर कच्चं दूध तसंच ठेवायचं आणि पुन्हा थंड पाण्याने चेहरा आपल्याला धुवून घ्यायचा आहे. आता त्यानंतर दुसरी स्टेप आहे ती म्हणजे आपण तयार करून घेतलेला हा जादुई फेस पॅक आपल्याला अप्लाय करायचा आहे. तर बोटांच्या मदतीनं किंवा तुम्ही ब्रशच्या मदतीनं सुद्धा हा फेस पॅक चेहऱ्यावरती अप्लाय करू शकता. हा फेस पॅक जर तुमच्या चेहऱ्यावर भरपूर काळपटपणा आला असेल ना तर थोडीशी जाड लेअर तुम्ही अप्लाय करायची आहे. आता हा फेस पॅक लावताना आपल्या चेहऱ्याबरोबर थोडासा कानाच्या बाजूला, मानेवरती आणि हातांवरती सुद्धा शिल्लक राहिला तर तुम्ही लावून घ्या. पण हा फेस पॅक डोळ्यांच्या जवळ अगदी लावायचा नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणताही फेस पॅक लावल्यानंतर ना जास्त बोलायचं किंवा हसायचं सुद्धा नाही, जेणेकरून आपल्या त्वचेवर ताण पडणार नाही. तर चला आता फेस पॅक व्यवस्थित मी इथं चेहऱ्यावरती ना अप्लाय करून घेते. आता तुम्ही बघू शकता जर तुमच्याकडे शिल्लक राहिला ना तर तुम्ही सेकंड लेअरसुद्धा व्यवस्थित याची छानपैकी अप्लाय करू शकता आणि या सगळ्या गोष्टी आपल्या स्किनमध्ये आतल्या लेअरपर्यंत जाऊन त्वचेला छान मॉइश्चराईज करतात. छान त्वचेवर काही घाण असेल, धूळ मिट्टी असेल, एक्सेस ऑइल किंवा आपल्या चेहऱ्यावर असलेले ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स याच्यामुळे सुद्धा आपला चेहरा खूप डल आणि डॅमेज दिसायला लागतो. हे सगळं घालवण्यासाठी हा जादुई फेस पॅक अतिशय छान पद्धतीनं काम करणार आहे. तर चला आता 10 ते 15 मिनटं हा फेस पॅक व्यवस्थित स्किनमध्ये सुकू द्यायचा आहे, जेणेकरून तो छान स्किनवरती काम करेल. कुठलाही फेस पॅक शक्यतो तुम्ही रात्रीच्या वेळी अप्लाय करा, जेणेकरून छान रिझल्ट्स तुम्हाला बघायला मिळतील. तर असो आता 10 मिनटं झालेली आहेत. आता फेस पॅक तुम्ही बघू शकता भरपूर जास्तसुद्धा आपल्याला सुकू द्यायचा नाही आहे आणि त्याच्यानंतर ना आज मी तुमच्यासोबत फेस पॅक रिमूव्ह करण्याची ही वेगळी पद्धत शेअर करते. आता ही स्पून थेरपीसुद्धा मी एक दिवस तुमच्यासोबत नक्की व्हिडिओमध्ये शेअर करेल. तर लावलेला हा फेस पॅक जो आहे ना तो अशा पद्धतीनं स्पूनच्या पद्धतीनं मी काढून घेत आहे, जेणेकरून चेहऱ्याला छान पद्धतीनं मसाजसुद्धा होते आणि सोबतच चेहऱ्यावरची जी काही डेड स्किन असेल तर तीसुद्धा निघून जाण्यासाठी याचा फायदा होतो आणि आपल्या चेहऱ्यावरच्या ज्या काही फाईन लाईन्स, पिंपल्स, रिंकल्स असतील तर हे सगळं कमी करण्यासाठी या स्टेपचा नक्की फायदा होतो. आणि त्याच्यानंतर ना पुन्हा आपल्याला थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकाल इतके अमेझिंग रिझल्ट्स जसे मला मिळाले आहेत, इतरांना मिळालेले आहेत, तुम्हालासुद्धा नक्कीच मिळतील. तर त्यासाठी या गोष्टी किचनमध्ये तुमच्या नक्कीच अवेलेबल असतील तर हा फेस पॅक तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. पण हो, या सगळ्या गोष्टी माझ्या स्किन टाईपनुसार मी वापरलेल्या आहेत. तुम्हाला जर कुठल्या गोष्टींची ॲलर्जी असेल असं वाटत असेल किंवा डाऊट असेल तर तुम्ही ती गोष्ट स्किप करू शकता किंवा पॅच टेस्टसुद्धा नक्की करू शकता. तर चला छान स्किनमध्ये आलेला ग्लो लॉक करून ठेवण्यासाठी आपल्याला इथं चेहऱ्याला छान असं मॉइश्चराईज करायचं आहे, जेणेकरून आपली स्किन ड्राय पडणार नाही, पुन्हा डल आणि डॅमेज दिसणार नाही. तर यासाठी घरगुती तयार केलेलं मॉइश्चरायझर तुम्ही वापरू शकता किंवा ॲलोवेरा जेल किंवा गुलाब पाणीसुद्धा तुम्ही स्किनवरती छान पद्धतीने अप्लाय करू शकता, जेणेकरून स्किनमध्ये एक ग्लो लॉक होईल आणि स्किन आपली मॉइश्चराईज राहील. आता त्याच्यानंतर ना जर तुम्हाला आवडत असेल तर चेहऱ्याला एक हलकीशी मसाजसुद्धा करायची आहे अशा पद्धतीनं. त्याच्यामुळे सुद्धा चेहऱ्यावरती छान ब्लड सर्क्युलेशन ॲक्टिवेट होतं आणि वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या, फाईन लाईन्स, पिंपल्स, रिंकल्स दिसायला लागत नाहीत. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. आय होप व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय बाय.